नमस्कार. मी लव देशपांडे. मी आणि माझा भाऊ आकाश देशपांडे आम्ही एक रेस्टॉरंट चालू केलं, लव रेस्टॉरंट, अंधेरी वेस्ट. आता हे रेस्टॉरंट काय टाटा बिर्ला किंवा कोणी असं फंड नाही केले. हे मी, माझे आई बाबा, आकाश, आमची जी वर्षाची जमापुंजी होती ती सगळी जमा करून आम्ही हे रेस्टॉरंट टाकलं. हे जेव्हा रेस्टॉरंट उघडलं लास्ट सप्टेंबरला, तेव्हा आम्ही विचार केला की फूड सेंट्रिक रेस्टॉरंट घेऊ. पण आमचे एवढे कस्टमर आहेत, एवढे गेस्ट आहेत, एवढे लॉयलिस्ट आहेत, ज्यांना असं वाटतं की आमच्या काय पास्ता त्याच्यावर वाईन गेली पाहिजे किंवा कधी एक इव्हनिंगला एक बिअर प्यालो. तर सोसायटीने एका लाईनमध्ये आमची एनओसी नाकारली. ती लाईन काय होती? वी कॅन नॉट इश्यू FL3 लायसन्स फॉर रिझन्स होप यू अंडरस्टँड. सोसायटीला आमच्यामुळे त्रास झालाय नाही झालाय. आम्ही कधी काय असं प्रॉब्लेम क्रिएट केला की पोलीस आली आहे, आम्ही खूप आवाज करतो, दंगा करतो, असं काय झालंय नाही झालंय. हे लायसन्सचे एनओसी जी पाहिजे ती न देण्याचं काहीतरी रिझन असेल, व्हॅलिड रिझन असेल तर मी समजू शकतो. हॉस्पिटल आहे, स्कूल आहे, टेम्पल आहे, जे बेसिकली बेसिक क्रायटेरिया पडतो. आमच्या इथे तसं काहीच नाहीये. इथे 5 मिनिटावर वाईन शॉप आहे आणि इथे दुसऱ्या साईडला 5 मिनिटावर अजून एक रेस्टॉरंट आहे, तिकडे अल्कोहोल सर्व होतं. हा त्रास आम्हाला काय? म्हणजे जी दादागिरी आहे, कधी दादागिरी अशी पण असते, मध्ये चालू केलेलं की बिल्डिंगच्या आत एंट्री नाही आली पाहिजे रेस्टॉरंट मधलं कोणी, काहीतरी रिझन असेल ना, की फक्त ही दादागिरी करायची आमच्या. माझी आई स्वतः वॉचमॅनला बोलली की सेक्रेटरी आहेत, त्यांना भेटायचं आहे, त्यांना समजवायचं आमचा पण. तुमचं जे लँडलॉर्ड बरोबर ते वेगळं आहे, आमचा पण तरी समजा, आम्हाला किती त्रास आणि नुकसान होतं समजून घ्या. आणि मग बघा, त्यांनी भेटायला डायरेक्ट ना, आम्ही नाही भेटणार, मी नाही भेटणार, म्हणजे ही दादागिरी झाली. आणि दादागिरी कितपत सहन करायची? वॉन्ट टू रिच आउट टू पीपल. तुमच्या ओळखी असतील, काय असेल जे मला मदत करू शकतात, आय विल बी व्हेरी थँकफुल फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. इफ यू कॅन रिच आउट टू पीपल or if anyone can DM us and help us out, we will be very, very thankful.